4. राष्ट्रीय सभेच्या शेळ्या. लंडन. एकदा संकटे येऊ लागली म्हणजे ती अनेक द्वारांनी आत घुसता. इंग्लंडच्या नशिबाला काय झाले असेल ते असेल. हाती सोने धरावयास जावे तो माती होते, अशी स्थिती चाललेली दिसते. आयर्लंड, इजिप्त, हिंदुस्थान, जिकडे पाहावे तिकडे अनिष्ट ग्रहांचाच उदय झालेला दिसत आहे. आयर्लंडमध्ये शांतम पापम करावयासाठी होमरूल देण्याचा घाट घातला. परंतु त्या योगानं आयरिश लोक फसण्याचे ऐवजी जास्तच दंडेलपणा करू लागले आहेत. इजिप्तमध्ये इंग्रजी इभ्रत कायम राहावी म्हणून आम्ही काही मुसलमानांना अत्यंत क्रूरतेनं शिक्षा दिल्या. परंतु त्याचा परिणाम दरारा राहण्याऐवजी द्वेष वृद्धिंगत होत चालला. ही द्वेषबुद्धी नुसती इजिप्तमध्येच थांबती तर बरे होते. परंतु आपल्या धर्मातील निरपराधी लोकांना पशुहून निंद्य अशा क्रूरतेनं इंग्रजांनी मारावे, हे पाहून अस्सल मुसलमानी जातीचे व धर्माचे जेवढे महम्मदीय लोक आहेत तेवढ्यांची या क्रूरतेने इंग्रजांविरुद्ध आग करून सोडली आहे. हिंदुस्थानात तर काय पुसावयासच नको. सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या छत्राखाली स्वराज्याचा जय जयकार चाललेला आहे. अशा स्थितीत कोणाही विचारी मनुष्यास कंप भरल्याशिवाय राहणार नाही, हे साहजिकच आहे. असा कंप इंग्रजी पत्रकारांस किती भरला आहे हे मी आपल्याच धाडलेल्या इंग्रजी उतारांवरून कळलेच असेल. परंतु त्यानंतर एक अतिशय वाईट गोष्ट घडून आली आहे. हिंदुस्थानात वाटेल ती चळवळ चालली व हवा तो पोरकटपणा सुरू असला तरी जोपर्यंत हेनरी कॉटन हे त्यांची काळजी वाहत आहेत तोपर्यंत हिंदुस्थानच्या कल्याणाची काहीही काळजी करू नका अशी आशा व खात्री ठेवून इंग्रज स्वस्थ बसले होते व ती त्यांची खात्री काही उगीच झालेली नव्हती. राष्ट्रीय सभेच्या शेळ्यांनी आपणहून हेनरी कॉटनच्या गळ्यात माळ घातली होती. या स्वयंवरावरून हे उघड होते की त्या शेळ्यांच्या त्या हेनरी कॉटनवर स्वयंभू विश्वास होता. बरे, या विश्वासाला व प्रेमाला आपण पात्र व्हावे म्हणून ते काही थोडे झटले नाहीत. स्वतः ते अजातशत्रूंच्या जातीचे असूनही राष्ट्रीय मेंढवाड्यात उगीच धडकी भरेल या भीतीनं त्यांनी एक शेळीचे कातडे पांघरले होते. रोममध्ये असाल तेव्हा रोमसारखे करा, अशी एक म्हण आहे. तीप्रमाणे हेनरी कॉटन शेळ्यांमध्ये दिसू या न्यायाने वागले ते ठीकच झाले. परंतु परवा चटकन त्यांच्या हातून एक फार मोठा प्रमाद घडला. सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या व बिपिनचंद्रांच्या चळवळी ऐकून इंग्रजाला राग येणे हे अगदी साहजिक होते. परंतु तो राग दाखवीत का कोणी असतो? अशा वेळेस आत्मसंयमन केले पाहिजे. शेळीचे कातडे जसे आजपर्यंत पांघरण्यात जबर आत्मसंयमन केले तसेच इतका दम धरून प्रसंग टाळला असता की बहार उडाली असती. परंतु कामयेश क्रोधयेश, रागाच्या झटक्यात झाले काय की हेनरीचे अंगावरचे कातडे त्यांनी फाडून पार झुगारून दिले. परवा कैलासवासी तय्यबजींच्या दुःख प्रदर्शनाचे वेळी सर हेनरी कॉटन यांनी भाषण केले व त्यात जुन्या पुढाऱ्यांच्या राजनिष्ठेबद्दल व नेमस्तपणाबद्दल स्तुती करून ते रडत ओरडत व जळफळत म्हणते झाले की माझ्या पुढे तरुण इंडियन बसले आहेत. त्यांना माझे कळकळीचे, हिंदुस्थानच्या कळकळीचे सांगणे आहे की त्यांनी या जुन्या महात्म्यांचे अनुकरण करावे. हिंदुस्थानात हल्ली जे अतिरेकी व अघोरपंथी लोक निघाले आहेत त्यांचे ऐकू नका. ते म्हणतात की आम्हास पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे, म्हणजे आमचा हिंदुस्थानवरचा इंग्रजी अंमल नाहीसा करावयाचा. अरे 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 अरे, असे करू नका बरे. राष्ट्रीय सभा मागते ते ठीक आहे, पण ब्रिटिशांचा अंमल नाहीसा करून पूर्ण स्वतंत्रता मिळवावयाची हे म्हणणे अनर्थाचे आहे. सभेत आरोळी उठली. नाही नाही नाही, काय ते अनर्थांचे आहेच आहे. हेनरी कॉटन हिंदुस्थानचे मित्र. लांडगा आला रे आला. राष्ट्रीय मेंढवाड्यातील शेळ्या जितक्या लवकर सावध होतील तितक्या बऱ्या. हेनरी कॉटनची डेली न्यूजच्या बातमीदाराशी भेट झाल्याचे मागे कळविलेच आहे. त्यावर त्या पाळीच्या इंडियन सोशलॉजिस्ट मधील टीका वाचण्यासारखी आहे. हिंदुस्थानात पुष्कळ लोक स्वातंत्र्य मागत आहेत म्हणून हेनरी कॉटन यांना आघोरी पंथात काढीत आहेत ते ठीकच आहे. परंतु हा आघोरी पंथ केवळ हिंदुस्थानातच आहे असे नाही. इंग्लंडमध्येही एक आघोरी पंथ राजकीय स्वातंत्र्य मागत आहे. या आघोरी पंथाचे एक टोलेजंग सभा नुकतीच हाइड पार्कमध्ये झाली. या आघोरी पंथात सर्व स्त्रियांनी आपली नावे नोंदवून घेतली आहेत.
इंग्लंडमधल्या स्त्रियांना राजकीय स्वातंत्र्य पाहिजे आहे. या सभेत मिस पॅथर्सबाईचे भाषण झाले. त्यातील एक उतारा देतो. आम्ही हे पक्के जाणून आहोत की स्त्रियांचे इंग्लंडमध्ये जे अत्यंत हाल होत आहेत त्याचे मुख्य कारण आमचे राजकीय पारतंत्र्य होय. आम्हाला पूर्ण राजकीय स्वातंत्र्य पाहिजे आहे. या कामी पुरुषांनी आम्हास साह्य द्यावे अशी आमची इच्छा आहे. परंतु जर ते खुशीने आम्हास राजकीय स्वातंत्र्य देत नसतील तर आम्ही साफ सांगतोय की आम्ही स्त्रिया ते त्यांच्यापासून हिसकावून घेण्यास समर्थ आहोत. आम्ही मनात आणताच सर्व इंग्लंडचे व्यवहार एका दिवसात बंद पाडू शकू व राजकीय स्वातंत्र्य हिसकून जिंकून घेऊ शकू. हिंदी देशबंधूंनो, ही एक स्त्री बोलते आहे व आपण अजून नेमस्त पुरुष आहोत. गुलामगिरीचा वरवंटा पुन्हा कोणत्याही देशावर न फिरो. गुलामगिरीचा वीट येणे हे काही मोठे नवल नाही. तो वीट आजपर्यंत आला नाही हेच खरे नवल आहे. परंतु आता हेनरी कॉटन कितीही रागावले तरी गुलामगिरीचा शेवट जवळ आला आहे यात शंका नाही. दादाभाईंच्या अध्यक्षत्वाचे आड लपून हेनरी कॉटननं ज्या अघोरी पंथावर गोळ्या झाडल्या त्या पंथातच देशभक्त श्यामजी कृष्ण वर्मा यांची गणना आहे. त्यांच्यावर इंग्रजी पत्रे कितीही बोट मोडत असली तथापि हिंदुस्थानच्या भाग्याचे जे काही किरण हल्ली चमकत आहेत त्यात त्यांची गणना इतिहासात करावी लागणार यात शंका नाही. देशभक्त श्यामजींनी एडमंड बर्क नावाची स्कॉलरशिप आपले महाराष्ट्रातील देशबंधू प्रधान BA-LB यांना दिल्याचे सर्व विश्रुतच आहे. त्या लेक्चरशिपच्या नियमाप्रमाणे ठरलेला निबंध परवा देशभक्त प्रधान यांनी वाचून दाखविला. भावी भारत निर्मिती हा विषय होता. त्या विषयाचे देशभक्त प्रधान यांनी फारच विस्तृत, जोरदार, सुंदर व यथार्थ विवेचन केले. तो निबंध बहुतेक प्रसिद्ध होईलच. त्यांनी भावी भारताची निर्मिती कशी करावयाची हे सांगण्याच्या आधी प्रस्तुत स्थितीची शोचनीयता फारच मार्मिक रीतीने वर्णन केले. मुसलमानी आमदानीपेक्षा इंग्रजी वरवंटा अनंत रीतीने स्वदेशभूमीच्या नाशास कारणीभूत झालेला आहे. हल्ली जी शांतता दिसत आहे ती जिवंत लोकांची शांतता नसून मेलेल्यांची शांतता आहे. या शांततेबद्दल मृत्यूचेही आभार का मानू नयेत हे समजणे फार कठीण आहे. सध्याची झालेली ही दुःस्थिती टाळण्यास देशभक्त प्रधान म्हणाले की पूर्ण राजकीय स्वातंत्र्य हीच एक मात्रा आहे. स्वातंत्र्य हे निसर्गदत्त आहे. जे आज मिळवणे कठीण दिसते म्हणून उद्या ते मिळवता येणार नाही असे कशावरून? इटलीचे स्वातंत्र्याला कालपर्यंत स्वप्नसृष्टी म्हणत होते, पण आज ती स्वप्नसृष्टी खरी झालेली आहे व इटली, तिचे रोम व तिचा आल्प्स हे स्वातंत्र्याच्या निशाणीला आपल्या पवित्र मस्तकावर धारण करून सर्व जगाला स्वातंत्र्यामागची ललकारी देत आहेत. तेव्हा सद्यस्थितीला टाळण्यास दुसरी तोड नाही. म्हणून पूर्ण राजकीय स्वातंत्र्य पाहिजे आहे. हे मिळवण्याचे एक दोन उपायही त्यांनी सुचवले की चहूकडे शिक्षण वृद्धी करावी, लोकांना राजकीय हक्क समजावून द्यावे, मुसलमान बंधूंनी व सर्व हिंदी लोकांनी एक व्हावे व स्वातंत्र्याशिवाय थांबायचे नाही असा निश्चय करावा. आपण पात्र झालो म्हणजे प्रतिनिधी, स्वातंत्र्य वगैरे देण्याचे इंग्लिशांनी अभिवचन दिले आहे वगैरे आशयाचे देशभक्त प्रधान यांचे निबंध वाचन झाल्यावर देशभक्त लोकमान्य श्यामजी यांचे आभार प्रदर्शक भाषण झाले व वंदे मातरम राष्ट्रगीत देशबंधू टागोर, बंगालचे महर्षी टागोर यांचे पणतू यांनी सुस्वर सुमंगल रीतीने गायल्यावर सभेचे काम संपवण्यात आले. ही बातमी हेनरी कॉटनला कळेल तर त्यांना काय वाटेल? परमेश्वर त्यांना शांती देवो. दिनांक 26 ऑक्टोबर 1906